नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते हैं इस खबर की और खबर अहिल्या नगर से है, जहां नगर तालुका के खरेकर जुन गांव में सोमवार शाम को डरावना मंजर देखने को मिला। 6 साल की प्रियंका पवार एक तेंदुए के हमले का शिकार बन गई। घटना ने पूरे इलाके में डर और आक्रोश की लहर दौड़ा दी है। नगर तालुका के खरेकर जुन गांव में प्रियंका पवार, जो 6 साल की थी, शाम करीब 7 बजे खेल रही थी और तभी एक तेंदुआ पड़ोसी के खेत से अचानक आया और बच्ची को उठा ले गया। परिवार ने तुरंत तेंदुए का पीछा किया, लेकिन उन्हें प्रियंका को बचाने में सफलता नहीं मिली। परिवार कृषि मजदूरी करता है और ठंडी शाम में घर के बाहर आग के पास बैठे थे। इस दौरान प्रियंका खेल रही थी और तभी ये भयावह घटना हुई। स्थानीय ग्रामीणों का कहना है कि वन विभाग यदि समय रहते सक्रिय होता और गांव में पिंजरे लगाए जाते तो प्रियंका की जान बच सकती थी। वन रक्षक मुख्यालय में न रहने के कारण तत्कालिक कार्रवाई नहीं हो पाई। वहीं एक्सपर्ट्स और ग्रामीणों की मांग है कि वन विभाग को हर ग्राम पंचायत कार्यालय में अधिकारियों और कर्मचारियों के मोबाइल नंबर उपलब्ध कराना अनिवार्य करना चाहिए। इसके साथ ही हर गांव में नियमित ग्राम सभा और जन जागरूकता अभियान चलाने की जरूरत है। वन विभाग में अधिकारियों की कथित लापरवाही और भ्रष्टाचार के चलते ये घटना हुई, जिससे प्रियंका की जान चली गई। सैयद राज मोहम्मद अब्दुल भाई, खरेकर जुनी, तालुका नगर। ही झालेली घटना आहे ना, इतकी अत्यंत दुर्दैवी का शेती करावं का नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। एक तर मजूर टंचाई, दुसरी ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये ह्या हिंसक प्राण्याची दहशत इतकी झाली की त्याला कल्पना करून माझं मध्ये मी वन विभागाचा आतापर्यंत कुठला कर्मचारी त्याची रेखी करताना कधी पाहिला नाही। 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये शेत्या पडीक राहिले आमच्या। आणि दोन अडीच वर्षापासून वन विभागाचा अधिकारी कधी आलते का? कधीच पाहिला नाही तिने। ते फक्त पेमेंट घ्यापुरते ऑफिस मध्ये असते। माझं असं मत, लाख 2-2 लाख रुपये पगार इथं आम्हाला 100 रुपये रोज शेतकऱ्याला मिळत नाही। त्या शेतकरी शेती करायची कशी? म्हणजे शासनाचे पैसे फुकट खातात, म्हणजे फुकटच खातात, 100% फुकट खातात पैसे। आपलं कर्तव्य करायचं अगोदर शासनाने याला सर्व्हिसला घेताना याला कर्तव्य काय करायचं ते शिकवायला पाहिजे। हा, आणि आता आपले पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे लाडके मंत्री आहेत आपले पालकमंत्री, त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? पालकमंत्र्यांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। ही सगळी पालकमंत्र्यांची जबाबदारी। जिल्ह्याचा पालक येतो, हा, जिल्ह्याचा पालक जर इतका सुस्त आहे तर ते काय त्यांचं फक्त झेडपीन तेच जितात त्यांच्या मागे, बाकीचा विषयच नाही त्यांच्याकडे। आणि हे वन विभागाचे लोक जे आहेत इतके असे बेजबाब का वागतात? त्याला कारण आहे माझ्या मते शासन सगळीकडे भ्रष्टाचाराचं इतकं मानलं की त्याला सीमाच नाही त्याच्या भ्रष्टाचाराला। तुम्ही कामावर सर्व्हिसला लागायच्या अगोदर भ्रष्टाचाराचा कोणता टेबल मिळतो त्याची चौकशी करता, कामकारी चौकशी करीत नाही कुठे सरकारी कर्मचारी। बघा, यांचा एक सरळ आरोप आहे वन विभागावर का हे लोक नोकरीला लागायच्या ठिकाणी पहिला भ्रष्टाचार टेबल कुठे हे मात्र शोधित असते। बघा, आता शेतकऱ्याला सुद्धा त्या भ्रष्टाचाराची, या वन विभागाची माहिती चौल आहे किंवा कानावर आहे, हे कधी विसरायचं नाही। चीड निर्माण झाली त्या राजकारणाची। बस बद्दल मी एक निषेध व्यक्त करतो। खरेकर जुन एक ग्रामस्थ हरिभक्तपरायण चतुर महाराज बोलतोय का आम्ही वेळोवेळी ह्या वन विभागाच्या अधिकाऱ्याला कळवलेलं आहे का दिवाळीच्या आधीपासून जशी शिरूरला घटना घडली त्यानंतर सुद्धा घटना आम्ही कळवली की आम जनता काही ना काही घडल, परंतु तिकडे घटना घडल्यानंतर हे वन विभागाचे अधिकारी मला असं वाटतंय का तिकडचे बिबटे आणून इकडे सोडतात। ही घटना ह्या गरीब कुटुंब आली आणि कोण गरीब आणि श्रीमंत एकच असते, परंतु ही घटना अशी परत वारंवार होऊ नये यासाठी त्यांनी ठोस पावलं उचलले गेले पाहिजे आणि त्या बिबट्याला गोळ्या घातल्या पाहिजे। नाहीतर आम्ही आमचं गाव, आम जनता आणि आमच्या आसपासचे 2-3 गावं मिळून रस्ता रोको आंदोलन, तहसील कार्यालयावर मोर्चा या घटनेचा करणार। जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आम जनता आणि आमचं ग्रामस्थ त्या मुलीचा अंत्यविधी करू शकत नाही। आणि ते वन विभागाचे अधिकारी इथून पुढे बी आमच्या गावामध्ये सतर्क, जसे आमच्या गावामध्ये जे बाकीचे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत इथं असतात रहिवासी, आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, कोणते असतील ते सगळे राहतात, तसे वन विभागाचे कर्मचारी आमच्या गावामध्ये राहत नाही। आम्हाला गावाला खेटूनच 2000 हेक्टरचं क्षेत्र केकेरेन्स संरक्षण क्षेत्र असून यामध्ये खूप मोठं भयानक असं जंगल आहे आणि इथं आम्हाला खूप मोठा सामना करावा लागतो। तरी कंटिन्यू इथे एक वन विभागाचं छोटंसं ऑफिस असावा, तिथं वन विभागाचा एक अधिकारी असावा, अशी एक आम जनतेच्या वतीने मी त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याला आणि महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो। आम्ही
आम जनतेने अशी एक विनंती केली का इथून पुढे असा निर्णय घेतला तरच ह्या गोष्टीचा विचार केला जाईल, नाहीतर आम्ही एक निषेध नोंदवतो. रामकृष्ण. मी रावसाहेब वरपे, अहिल्यानगर. आज रोजी आपण खारेक कर्जुने ह्या गावी पोहोचलो आहोत. या ठिकाणी काल सायंकाळी 7 वाजता बिबट्याने 6 वर्षाची चिमुरडी हिला या घटनेस या ठिकाणून उचलून नेलंय. या ठिकाणी ते शेकत होते, पाहते मुलगे इथे शेकत असताना खेळत असताना इथून बिबट्याने हे समोर दिसतं का पहा, इथून त्या तुराच्या पिकातून ह्या रस्त्यातून जे नाही रस्त्यातून इथून आल्यानंतर त्या बालकाला इथून उचललं गेलं. आणि ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तिची आई जी नाही इथे स्वयंपाक करत होती, स्वयंपाक. हे बघा त्यांची वस्ती, ही त्यांची वस्ती आहे. त्या वस्ती या ठिकाणी ही त्यांची वस्ती पाहू शकता तुम्ही. हे कुटुंब इथं राहत होतं, हे कुटुंब या ठिकाणी राहत होतं. या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी झाली कालची घटना आहे. या ठिकाणी आपले ह्या शेतीचे मालक, आज आपण त्यांची बातचीत करून ही घटना किती वाजता झालेली आहे, केव्हा झालेली आहे आणि ती कशी झाली उद्या नमस्कार. काल संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली. याच्या अगोदर त्या बिबट्याने गावामध्ये या वस्तीच्या शेजारी पाजारी कुत्रे नेले, काही शेळ्याचे बकराची पिल्लं नेले. असे जवळजवळ 8 दिवसापासून तर त्याचे सगळं या परिसरामध्ये वावरत होता. या टायमाला इकडे तुमचे वन विभागाचे लोक यापूर्वी इकडे आले होते का? कधीच नाही आले, ते आलेच नाही. इथं बछडे गावात इथं वियाली म्हणून तिथे लोकांचा बोबाट होता. काही लोकांनी तिची पिल्लं पाहिली. अरे बाबा. तरी पण त्याची कल्पना सगळ्याला दिली होती, पण त्याच्या आतापर्यंत कुठलाही वन विभाग अधिकारी फिरकला नाही. वन विभागाचे लोक आतापर्यंत तुमच्याकडे काही नंबर वगैरे तुम्ही त्याला पाहिले कधी, असं काय आठवतं का तुम्हाला? गावातले तरुण चळवळीतले माणसं आहे ना, त्यांनी त्याची फोन संपर्क केला होता ना वन विभागाचा. पण वन विभागाचे लोक याच्या पूर्वी कधी इकडे येत होते का? आलेच नाही. तुम्हाला कधी माहिती आहे का वन विभागाचे लोक आहेत म्हणून? नाही, अजिबात नाही. बरी झाली घटना. कशी झाली, किती वाजता झाली? 7 वाजता. 7 वाजता. आणि मुलगी बी इतकी सुंदर आणि पहिलीला पण 6 वर्षाची मुलगी इतकी हुशार होती चानाक. दररोज तिच्या का संध्याकाळी सकाळ तिच्याशी माझं संभाषण राहायचं. असं वाईट वाटतं तुम्हाला? वाईट वाटतं म्हणजे त्या मुलीच्या आई समोर मी जाय ना कालच्या धरून. बघा या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये ती आदिवासी समाज, भिल समाजाचे कुटुंब राहत होतं, एकदम गरीब कुटुंबातल्या घरातल्या, नाही गरीब असो मोठा असो, पण या वन विभागाची या अधिकाऱ्याने योग्य वेळीच या ठिकाणी पिंजरे वगैरे लावले असते, ते ह्या ठिकाणी बिबट्याचे निर्बंध केला असता. पण नुसतं पिंजरावरून भागत नाही, त्या ठिकाणी ड्रोनचे सारखे कॅमेरे लावून त्याची हालचाल काय आहे या पद्धतीनं हे करावं लागतं. पण या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर पूर्ण खारेक कर्जुने गाव नाराज व्यक्त करत आहे. आणि आजचं स्टेटमेंट आहे, पालकमंत्र्यांनी सांगितलंय का बुवा ह्या वन विभागाच्या आपल्या कारभारावर फार नाराज व्यक्त केले आहे. पण एक दुसरा विषय या महत्वाचा असा आहे की ह्या ठिकाणी वन विभागाने येणे गरजेचं असतं. मुख्यालयाने राहत नाही, इथं मुख्यालयाने कोणी राहत नाही. हे फक्त आलिशान बंगल्यामध्ये राहतात आणि तिथून रोडला येतात, रोडून पाहतात, हायफाय गाडीत येतात, रोडून पाहतात. जंगलामध्ये कधी पाणी केलं नाही. सर्वसामान्य शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. काही ते बिबट्या निघतो का असं हे होतंय. पण हे 100% महत्वाचं असं का ह्या वन विभागाच्या लोकांनी हा हलगर्जीपणा केल्यामुळं प्रियंका सारखी एक चिमुरडीचं आजकाल बिबट्याने ठाण मारली, याला कारणीभूत वन विभाग आहे. आणि त्या अनुषंगाने या वन विभागावर माझं तर स्पष्ट मत आहे का मनुष्य उद्धारासारखी गुन्हे दाखल केली पाहिजे. कैमरा सोमनाथ वरपे, सर राव वरपे, अहिल्यानगर. अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहेब वरपे की रिपोर्ट। प्रियंका की मौत ने खरेकर जुन गांव को झकझोर कर रख दिया है। ग्रामीण अब वन विभाग से सुरक्षा और जवाबदेही की मांग कर रहे हैं ताकि भविष्य में ऐसी डरावनी घटनाएं रोकी जा सके। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।